हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 चॅप्टर फर्स्ट फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, तर यामधील जे प्रॉब्लेम आहेत तर ते आपण पाहत आहोत आन्सर विथ सोल्युशन. तर पहा, क्वेश्चन विथ सोल्युशन आपण पाहत आहोत. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, आज आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील पहा कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस याचे आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. तर आज आपण कॉमन सेट स्टेटमेंट ॲनालिसिस, तर यावरचे आपण प्रॉब्लेम हे घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही जर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचे प्रॉब्लेम पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. तर आज आपण कॉमन साईज बॅलन्स शीट याचा फॉर्मॅट पाहणार आहोत. तर हे तुम्ही लक्षात खालील घ्यायचं नाही, ते मी इथे असंच लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर याचा फॉर्मॅट काय असणार आहे? पर्टिक्युलर प्रिव्हियस इयर पर्सेंटेज, करंट इयर पर्सेंटेज. तर आपला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काय होता? पर्टिक्युलर्स, प्रिव्हियस इयर, करंट इयर, ॲब्सोल्यूट चेंज आणि पर्सेंटेज चेंज अशा पद्धतीने होते. इथे तसं काही आहे का? तर नाही. प्रिव्हियस इयर लिहायचं, पर्सेंटेज लिहायचे आहेत, करंट इयर लिहायचे आणि त्याचे पर्सेंटेज लिहायचे आहेत. तर कॉमन साईज बॅलन्स शीट यामध्ये तुम्हाला दोन फॉर्म्युले आहेत. त्यामधील तुम्हाला फॉर्म्युले हे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल असेल ऑब्लिक टोटल लायबिलिटी इंटू 100. तर ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्हाला जी प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू दिलेली असेल तर ती झाली तुमची ॲक्च्युअल व्हॅल्यू. त्यानंतर टोटल असेट म्हणजे जेवढी काही असेटची टोटल येणार आहे तेवढी टोटल तुम्हाला डिवायडेड इंटू 100 करायचं आहे. आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम घेत असताना तुम्हाला समजून येईल, मी प्रत्यक्षात एक प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. ठीक आहे. तर पहा, त्यानंतर सेकंड आहे कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट. तर आपण काय पाहत आहोत? कॉमन साईज बॅलन्स शीट पाहत आहोत. तर कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आपण ते ॲनालिसिस स्टेटमेंटसुद्धा पाहिलेलं आहे कंपॅरेटिव्हचं. यामध्ये तसंच तुम्हाला कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आणि कॉमन साईज बॅलन्स शीट हे दोन आहेत. तर कॉमन साईज इन्कम स्टेटमेंटचा फॉर्म्युला काय आहे? ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर हे दोन फॉर्म्युले आणि हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आज आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी इथे लिहून घेतलेला आहे आणि फॉर्मॅटसुद्धा प्रिपेअर करून घेतलेला आहे. तर पहा, पहिल्यांदा तुम्ही पूर्ण बॅलन्स शीट वाचून घ्यायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर. तर आपण लिहित असताना सगळ्यात आधी काय घेत असतो? इक्विटी अँड शेअर कॅपिटल. तर शेअर होल्डर फंड, तर त्यात काय लिहित असतो? तर 10% प्रिफरन्स शेअर कॅपिटल ही आणि इक्विटी शेअर कॅपिटल हे काय झालं? आपलं शेअर होल्डर्स फंड. त्यानंतर आपण लिहित असतो नॉन करंट लायबिलिटी. तर यात कोणकोणत्या नॉन करंट लायबिलिटी आहेत? तर डिबेंचर आणि रिझर्व्ह अँड सरप्लस हे नॉन करंट लायबिलिटी आहेत. त्यानंतर रिझर्व्ह हे आपण शेअर कॅपिटलमध्ये घेत असतो. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि टॅक्स पेएबल हे काय आहेत? तर करंट लायबिलिटीज आहेत. तर ते आपण करंट लायबिलिटीजमध्ये घेणार आहोत. त्यानंतर इकडे पहा, फिक्स असेट आहेत आणि फिक्स असेट आणि करंट असेट दिलेले आहेत. तर ते पूर्ण आपण कॉमन साईज बॅलन्स शीटमध्ये घेणार आहोत. तर कशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे? तर सगळ्यात आधी पहा, आपण इथे बॅलन्स शीटमध्ये कसं घेत असतो. तर उशीर लागला तरी काही हरकत नाही, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर सर्वात आधी आपण इक्विटी अँड लायबिलिटीज. तुम्हाला अक्षर ओळखू येत नसेल तर कमेंट करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल, समजला नसेल तरीसुद्धा कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर इक्विटी शेअर लायबिलिटी झाल्यानंतर त्यात काय येणार आहे? शेअर होल्डर फंड. तर शेअर होल्डर्स फंडमध्ये वरील काय काय येणार आहे? पहा, इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी कॅपिटल किती दिलेलं आहे? 4000. तर हे प्रिव्हियस इयरचं आहे 4000. त्यानंतर यात काय येईल अजून? रिझर्व किती दिलेले आहे? तर 2000. त्यानंतर नॉन करंट लायबिलिटी. तर नॉन करंट लायबिलिटीमध्ये काय येणार आहे? नॉन करंट लायबिलिटी
यामध्ये 10% प्रेफरन्स शेअर आणि डिबेंचर, तर 6% डिबेंचर 6% डिबेंचर किती दिलेले आहेत आपल्याला 1000. त्यानंतर 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे किती आहे तर 3000. हे घेतल्यानंतर करंट लायबिलिटी आहे पुढचा पॉईंट. करंट लायबिलिटीमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. इथे बिल्स पेएबल 500, इथे घ्या बिल्स पेएबल किती आहेत तर 500. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स 1500. त्यानंतर आहे टॅक्स पेएबल दिलेला आहे 1000. त्यानंतर तुम्हाला याची टोटल करायची आहे. टोटल करा किती आहे ते पहा. त्यानंतर पूर्ण प्रिव्हियस इयरची टोटल करायची आहे किती आहे ते पहा. तर 13000 ही आपली प्रिव्हियस इयरची टोटल आलेली आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपण काय करणार आहोत, अगोदर तुम्ही याचे पर्सेंटेज काढून घेऊ शकतात किंवा याच्या आधी तुम्ही हे झाल्यानंतर तुम्ही इथे फिक्स असेट घेऊ शकतात किंवा करंट असेट घ्या अगोदर. करंट असेट काय काय दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये, कॅश, डेटार, स्टॉक. तर हे आहेत करंट असेट. तर इथे लिहा असेट काय आहे, त्यामध्ये पहिला पॉईंट करंट असेट. तर करंट असेटमध्ये दिलेला आहे आपल्याला कॅश, डेटार्स आणि स्टॉक. तर स्टॉक दिलेला आहे, कॅश आहे 1000, त्यानंतर डेटार्स आहे 2000, स्टॉक आहे 2000. त्यानंतर लँड, बिल्डिंग, प्लांट आणि मशिनरी ही झाले आपल्या फिक्स असेट. तर फिक्स असेट लिहा लँड किती दिलेला आहे तर 1000. त्यानंतर माझं या पेजवर पुरत नाही तर नेक्स्ट पेजवर मी लिहित आहे. तर इथंपर्यंत तुमचं लिहिणं झालं असेल तर पहा. बिल्डिंग दिलेला आहे 3000, प्लांट दिलेला आहे 3000, फर्निचर दिलेलं आहे 1000. ठीक आहे. तर आपल्याला हे झाल्यानंतर इथे यांचं टोटल करायचे आहे. किती येणार आहे पहा. असेटची टोटल येईल 15200. तर 15200 हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. सॉरी, ही झाली तुमची 13000. ही येईल तुमची प्रिव्हियस इयरची टोटल. ठीक आहे. इथे आहे 13000 आणि पर्सेंटेज असे तुमचे 100% असणार आहेत. आणि करंट इयरची टोटल आपली करायची राहिलेली आहे. तर पहा करंट इयरला काय दिलेले आहेत अमाऊंट. बिल्स पेएबल इथे पहा एक एक अमाऊंट घ्यायचे आहेत. शेअर कॅपिटल, इक्विटी कॅपिटल किती आहे 4000. हे 4000 इथे घ्या. त्याच्या इथे पाय ही झाली करंट इयर, ही आहे प्रिव्हियस इयर. आता आपण करंट इयरच्या घेत आहोत. तर रिझर्व किती आहे 2450. त्याच्यानंतर पहा 6% डिबेंचर किती आहेत तर 1500. 10% प्रेफरन्स शेअर किती आहे तर 3000. टॅक्स बिल्स पेएबल किती आहे तर 750. सन्ड्री क्रेडिटर्स आहे 2000. टॅक्स पेएबल आहे 1500. तर याची टोटल करा किती येईल तर 15200. तर याचे जे पर्सेंटेज आहे तुम्हाला अगोदरच 100% घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा कॅश करंट इयरचं किती दिलेलं आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये. इथे वरती दिसत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. वरती कॅश दिलेली आहे 1400. तर हे 1400 तुम्ही इथे लिहा. डेटार्स आहेत 3000
आणि स्टॉक आहे 3000. त्यानंतर फिक्स असेटमध्ये तुम्हाला लँड दिलेले आहेत 1000, बिल्डिंग दिलेली आहेत 2700, प्लांट आहेत 2700 आणि फर्निचर आहेत 1400. याची टोटल करा किती येते पहा, 15200 याची टोटल येईल. तर हे किती पर्सेंटेज असेल, 100% हे वर्क झालेलं असेल. त्यानंतर आता कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा, मी फक्त 2 याचे करून दाखवते, बाकी ॲज इट इज त्याच पद्धतीने करायचे आहेत. तर फॉर्म्युला काय आहे तर तो तुम्हाला अगोदर लिहायचा आहे. कॉमन साईज बॅलन्स शीट इज इक्वल टू कॉमन साईज बॅलन्स शीट इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, तर ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड काय म्हटलेलं आहे तर टोटल लायबिलिटी इंटू 100. टोटल लायबिलिटी इंटू 100 म्हणजे जेव्हा आपण लायबिलिटी घेईल तेव्हा आपण लायबिलिटीची टोटल घेणार आहोत आणि जेव्हा आपण असेटचे घेऊ तेव्हा आपण असेटचे टोटल ही घेणार आहोत. त्याच पद्धतीने कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं पहा. इथे तुम्हाला इक्विटी कॅपिटल दिलेला आहे. तर इक्विटी कॅपिटल घेत असताना पहा, इथे इक्विटी कॅपिटल, तर इक्विटी कॅपिटल आपण घेत आहोत. तर याची टोटल किती आलेली आहे पहा, आपली प्रिव्हियस इयरची 13000. तर ही 13000 तुम्हाला काय करायचं आहे, इथे लिहायचं आहे. 13000 ही झाली तुमची टोटल लायबिलिटी. आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू काय झाली तर इक्विटी कॅपिटल आपण किती आहे तर 4000. तर ही झाली आपली ॲक्च्युअल व्हॅल्यू. तर ही 4000 तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. इंटू 100 करा, किती येईल आन्सर पहा. तर तुमचा आन्सर पहा इथे 30.769. इथे थर्ड अक्षर 9 आलेला आहे, त्यामुळे यात एक ॲड करायचा आहे, म्हणजेच किती येईल 30.77% येईल. 30.77%. तर हे काय झालं आपलं इक्विटी कॅपिटल किती झाले तर 30.77%. तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे 4000चं काढायचं आहे. पण हे टोटल घेत असताना तुम्हाला कुठली घ्यायची आहे तर लायबिलिटीचीच टोटल घ्यायची आहे 15200. ठीक आहे. जेव्हा आपण करंट इयरचं काढत असतो तेव्हा करंट इयरची लायबिलिटीची टोटल घ्या आणि जेव्हा प्रिव्हियस इयरची काढत असेल तेव्हा प्रिव्हियस इयरची आणि करंट इयरची काढत असताना करंट इयरची तुम्हाला ही टोटल घेऊनच कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच कसं आता पहा, तुम्हाला समजलं असेल, मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण इक्विटी शेअर कॅपिटलचं करंट इयरचं काढणार आहोत. तर ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे तर 4000. तर ॲक्च्युअल व्हॅल्यू 4000 भागिले तर याची टोटल किती आहे, टोटल लायबिलिटी 15200. तर भागिले 15200 इंटू 100 करा, किती येईल तर 26.315 म्हणजे 26.32% हे येणार आहे. 26.32%. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. त्यानंतर पहा, तर हे प्रत्येक कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्यायचं आहे. काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि शेवटी तुमचं आन्सर हे 100% यायला पाहिजे, याचा प्लस करून. ठीक आहे. तर आपण आता कशाचं तर रिझर्वचं कॅल्क्युलेट करत आहोत. तर पहा, रिझर्वचं कॅल्क्युलेट केल्यानंतर किती येत आहे 15.38%. तर हे 15.38% लिहा इथे. त्यानंतर इथे आपण डिबेंचरचं काढलेलं आहे 7.69% याचा आलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने हे पूर्ण तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे 30.77 प्लस हे करून घ्यायचं आहे. किती येत आहे आन्सर ते तुम्हाला एकदा चेक करायचं आहे.
तर तुमचं इथे 100% हे येईल. त्यानंतर तुम्हाला हे याचा असंच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. 2450 भागिले किती आहे तर 15,200 इंटू 100 किती येईल 16.12%. तर अशा पद्धतीने पूर्ण पर्सेंटेज काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची टोटल करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं आन्सर हे कळणार आहे. 100% आलं तरच तुमचं आन्सर हे बरोबर येईल. जे आपलं पर्सेंटेज निघालेलं आहे ते पूर्ण तुमचं याची टोटल 100% आली तरच तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. त्यानंतर पहा इथे असेटची टोटल किती आलेली आहे. तर हे पहा आपण लँडचं सुद्धा काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बिल्डिंगचं काढायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर आज आपण कॉमन साईज बॅलन्स शीट हे कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे हा प्रॉब्लेम आपण आज घेतलेला आहे. यात काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नवीन प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत धन्यवाद.